नाही मोठ्या राजकीय बातम्या। संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळल्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची ही माहिती। 2 महिने कार्यक्रमांपासून दूर राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संजय राऊत यांच्यासाठी ट्विट, राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी ट्विटद्वारे प्रार्थना। तर संजय राऊत यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान मोदींचे मानले आभार। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा, मात्र पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। तर उद्या सत्याचा मोर्चा, मनसे आणि मवियाचे नेते रस्त्यावर उतरणार, बोगस मतदारांचा पर्दाफाश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा टीजर समोर। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। वाटतं की हा फेक नरेटिव्ह करण्याचा एक प्रकार आहे, त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही। कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचंच सरकार म्हणजे महायुतीचाच भगवा फडकणार। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नये। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचे आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप। रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक, गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला। सिनियर पीआयवर संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यातच ठिय्या। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप। चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी।